तिवसा तालुक्याअंतर्गत येणाऱ्या शेंदुरजना बाजार गावाच्या इतिहासात प्रथमच नवनिर्वाचित ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सदस्य यांनी रक्तदान करून पदभार स्वीकारला। या रक्तदान कार्यक्रमात शेंदुरजना बाजार येथील नवीन शिलेदारांसह 40 रक्तदात्यांनी देखील या उपक्रमात सहभाग नोंदविला। शेंदुरजना बाजार येथे ग्रामपंचायतचे नवनिर्वाचित शिलेदार व गावकऱ्यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते। यावेळी नवनिर्वाचित सरपंच प्रशांत कुरडकर, उपसरपंच शिल्पा सिद्धांत खांडेकर, ग्रामपंचायत सचिव भुयार, सदस्य आशा चौधरी, रीना वाघमारे, दामोदर निमकर, विशाल सावरकर यांनी 26 फेब्रुवारी 2021 रोजी पदभार घेतला। या प्रसंगी दीपक सावरकर, वामन भोजने, गंगाधर चौधरी, नरेंद्र आसोडे, सिद्धांत खांडेकर, हेमंत बोडखे, विनोद ओलिवकर आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते व ग्रामीण रुग्णालय रक्तपेढी अमरावतीचे डॉक्टर उकडे, मंगेश उमप, डॉक्टर अश्विन पाटील, मनोज पाटील, गायधने यांनी सहकार्य केले। तसेच यावेळी गावातील नागरिक उपस्थित होते। रामचंद्र मुंदाने, विदर्भ न्यूज, तिवसा।